स्वागत आहे सतर्क 24 तास 24 बातम्यांमध्ये। आजची बातमी उस्मानाबाद धाराशिव शहरातील। उस्मानाबाद धाराशिव शहरातील बस स्थानकासमोरील प्रदीप लॉजच्या शेजारी तुळजाभवानी शॉपिंग सेंटर कॉम्प्लेक्समध्ये अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झालेले आहे, जो की येथील गाळेधारकांना अक्षमारीची वेळ आल्याचे प्राथमिक माहितीनुसार निदर्शनास येत आहे, जो की तेथे दुकानदारांनी आपली व्यथाही मांडलेली आहे। नेमकं जाणून घेऊया काय प्रकार घडलेला आहे व तेथील स्वच्छता व पाणी का साचत आहे, स्वच्छता वेळेवर होत आहे की नाही आहे व नागरिकांनी काय व्यथा मांडलेल्या आहेत व तेथील गाळेधारकांना काय समस्या होत आहे हे जाणून घेऊयात। तरी चला पाहूया नेमकं काय आहे प्रकार। त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या नवनवीन बातम्या आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। चॅनलला सबस्क्राईब करा व या बातमीला शेअर करण्यास विसरू नका। तर चला पाहूया नेमकं काय आहे प्रकार तुळजाभवानी शॉपिंग सेंटर कॉम्प्लेक्समध्ये। दुकानदार तुळजाभवानी शॉपिंग सेंटर येथे माझं दुकान आहे। बस स्टँड समोरून येणारं सर्व रोडचं पाणी तुळजाभवानी शॉपिंग सेंटरच्या सर्व भागामध्ये होत आहे। या नाल्या पूर्ण तुडूंब भरलेल्या आहेत सध्या कचऱ्यानं, आणि ह्या नालीमध्ये पाणी जात नसल्यामुळं आज ह्या दुकानदाराची अशी अवस्था झाली आहे आमची की गिराईक नाही, पाऊस थोडाही पडला की एक तर रोडवरचं पाणी आमच्याकडे येते, नालीमध्ये जात नाही, नाल्या पूर्ण भरलेल्या आहेत। तर ह्या शॉपिंग सेंटरला कोणच वाली राहिलेला नाही। अनेक वेळेस आम्ही शिव मॅडमला की निवेदन दिले, त्यांना व्हिडिओ दाखवले। शिव मॅडमना बराच वेळेस आम्हाला सांगितलं की मी पाहिलेलं आहे, आम्हाला दाखवायची काय गरज नाही, बघून घेऊ आम्ही। ह्या उत्तरावर आम्हाला समाधान केलं आणि उत्तरही आम्हाला मॅडमने बरोबर दिलं नाही। तर ह्याच्या पुढं आम्ही शिव मॅडमला उद्या आम्ही निवेदन देणार आहोत। जर ह्याच्यावर आमचा जर काय निर्णय नाही दिला शिव मॅडमने तर हा सर्व आम्ही कचरा आणि हे आम्ही नगरपालिकेमध्ये नेऊन टाकणार आणि उपोषणाला बसणार आहोत। ठीक आहे, आता तात्काळ आम्हाला ह्याची सोय करून द्यावी, आम्हाला येणाऱ्या गिरायकाला येता जाता यावं आणि प्रत्यक्ष बघावं प्रशासनानं काय अवस्था ह्या दुकानदाराची आणि काय नाही, आणि ही दुकानदार कशा पद्धतीनं दुकान चालवत असतील, ह्या म्हणजे दुकानदाराचा पगार कसा निघत असेल, कामगाराचा लाईट बिल कसं निघत असेल, भाडं कसं निघत असेल, ह्याचा विचार प्रशासनानं करावा की त्याच्यावर आम्ही उपोषणाला बसू। ठीक आहे, आता मुख्य अधिकारी मॅडम राहिलेले नाही आहेत, त्यांची बदली झालेली आहे। त्या ठिकाणी आता ढेंगळे पाटील साहेब तिथं मुख्य अधिकारी म्हणून आहेत, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ढेंगळे पाटलाला मी एकच हात जोडून विनंती करू की ह्या शॉपिंग सेंटरमधली जी दुरावस्था आहे की ही दुरावस्था त्यांच्या हातून पूर्ण व्हावी, तेवढीच आमची अपेक्षा आहे। आणि सर्व दुकानदाराला व्यवस्थितपणे दुकानदारी करता यावी आणि वेळेवर भाडं देता यावं, तेवढीच आम्ही ढेंगळे पाटलाला विनंती करू। आज या भागामध्ये पाणी एवढं साचलेलं आहे, नेमकं काय कारण आणि कोणता एरिया आहे, नेमका काय प्रकार घडतोय ते? ठीक आहे, सर्वात पहिला जय महाराष्ट्र। बघा, सर्वात पहिला जी आपल्याला जे प्रॉब्लेम आहे ते पावसाचा प्रॉब्लेम आहे। दुसरं जे आहे तर कस्टमर याला जागा नाही, रोड नाही, काय नाही, चिखल पूर्ण झालेलं आहे, पाणी पूर्ण भरलेलं आहे। आमच्याकडे बघणारा कुणी नाही, आपल्यापाशी 3-3 दमदार माणसं राहून काय कामाचे नाहीत। आपल्यापाशी कसं बघणार एखादा अधिकारी आलं तर त्याला स्वतःला लाज येईल, कसं यावं मी, आज चालायला आपल्याला वाट नाही, पाऊल वाट नाही, काय नाही। कुठला प्रकार आहे, काय झालं नाही? हे जे प्रॉब्लेम आहे पावसाचं पाणी थांबतंय त्यामुळे आम्ही बोलायला लागलो एवढं। कुठे? हे अपोजिट बस स्टँड, तुळजाभवानी कॉम्प्लेक्स अपोजिट बस स्टँड। ठीक आहे, मग काय त्रास होतोय तुम्हाला? त्रास म्हणलं तर सर यायला जायला वाटच नाही, काय नाही, कसं आम्ही पूर्ण पाणी येतं खाली, मग काय व्हायला पाहिजे, काय मागणी आहे? बघा दुसरं काय नाही, आमच्याकडे बघितलं तर सर एक तर कचरा इथं भरपूर पडलेला असतो, त्यानं कसं ढासं भरपूर होत्यात, तिथं बघणारा कोण नाही, काय नाही। नगर परिषदला तक्रार दिली होती का? हा, तक्रार दिलेली नगरपालिकेला, नेऊन दिलेली आहे। तक्रार दिलेली आहे, पण याच्यावर काय कारवाई होत नाही। बघणारा जर कोणी नाही। 2-3 दिवस वाट बघणार आहे, कारवाई जर नाही झाली तर इथला जे समोरला जो कचरा दिसतोय ते सगळं उचलू आणि त्या सीओ नगर परिषदच्या सीओच्या कॅबिन मध्ये घेऊन टाकू।